नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार दोषी आढळले आहेत। या संदर्भाचा आजच न्यायालयाने निकाल दिला। त्यांचं सदस्यत्व रद्द करावं ही प्रमुखता मागणी मी सन्माननीय सभापती विधानसभा यांना नक्कीच करतोय। ह्या घोटाळ्याच्या दोषींना न्याय देण्याचं काम न्यायालयाने केलं। सर्व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नागरिकांकडून मी न्यायालयाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये कोर्टाने निर्णय दिला होता की सुनील केदार आणि इतर 5 हे यांच्यावर दोषारोप जे आहेत ते निष्पन्न झालेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये जो पूर्ण निकाल यायचा होता त्यासाठी कोर्टाने 4 वाजताची वेळ दिली होती आणि आताच 5 मिनिटांपूर्वी हा निर्णय आला आणि सुनील केदारांना 5 वर्षाची सजा ही या प्रकरणामध्ये झालेली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भामध्ये गेल्या 22 वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू होता। खरं पाहिलं असता केस एकदम सोपी होती। एक तर बँकेचे अध्यक्ष असताना सुनील केदारांनी सरकारी प्रतिभूतीची खरेदीच करायला नव्हती पाहिजे, त्याचे अधिकारच बँकेला नाहीये। शेअर मार्केटमध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे अधिकार बँकेला नाही। एक तर त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट केली, पण त्यातील कळस म्हणजे की 153 कोटीची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 1 रुपयाची सिक्युरिटी, 1 रुपयाचा पेपर, 1 रुपयाचा शेअर बँकेला मिळालेला नाही आणि पूर्ण 153 कोटी रुपये हे उडून गेले, गायब झाले, गबन करण्यात आले। त्यातले जे एजंट्स होते विविध ते एजंट्स आणि बँकेचे अध्यक्ष यांनी संगनमत करून त्या ठिकाणी त्या पैशाचा पूर्णपणे अपहार केला झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आजचा जो निकाल लागलेला आहे त्याचं भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्यातर्फे, महाराष्ट्र प्रदेशातर्फे आम्ही सगळेजण मनपूर्वक स्वागत करतो। विधानसभा अध्यक्षांना आम्ही तातडीने विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये त्यांची आमदारकी ही त्वरित रद्द करावी आणि राज्य शासनाच्या न्याय विभागाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय या न्यायालयांमध्ये ज्या प्रकारे ते जातील तर त्यामध्ये चांगले सरकारी वकील देऊन त्यांना स्थगनादेश मिळता कामा नये यासाठी आम्ही प्रयत्न करू। निकाल द्या, परंतु त्या सगळ्या आदेशाची पायमल्ली करत वारंवार त्या ठिकाणी अनेक वेळा सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये जाऊन या प्रकरणामध्ये स्टे घेऊन त्याचा निकालच लागता कामा नये किंवा जेवढा जास्तीत जास्त लांबणीवर टाकता येईल निकाल तेवढा टाकावा अशा प्रकारचे प्रयत्न सुनील केदारांनी सातत्याने केले आणि जनतेमध्ये तर असं चित्र निर्माण झालं होतं की केदारांच्या विरोधामध्ये कुठलाच निकाल येऊ शकत नाही, कोणतं कोर्ट सुद्धा निकाल देण्यासाठी धजावत नाही, कोणते अधिकारी किंवा कुठले न्याय व्यवस्थेतील जे सगळे जण आहेत ते सुद्धा त्यांनाच साथ देतात, राजकारणी लोक सुद्धा त्यांनाच साथ देतात। अशा प्रकारचा एक भ्रम हा जनतेमध्ये या संदर्भामध्ये निर्माण झाला होता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।